पिंपरी चिंचवडचे ज्येष्ठ विचारवंत मानव कांबळे यांच्या जनगण मन या आत्मचरित्राचे भव्य प्रकाशन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती. पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत श्री मानव कांबळे यांच्या आत्मचरित्रपर पुस्तक जनगण मन भव्य प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समाज चळवळीतील अनुभव, संघर्ष आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी विचार मांडणारे हे आत्मचरित्र जन चळवळीतील तरुणांसाठी मार्गदर्शक ठरेल असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत आणि संविधान अभ्यासक माननीय श्री सुभाष वारे होते, तर प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री चंद्रकांत साळसकर, कायदेतज्ञ माननीय ॲडव्होकेट असीम सरोदे, पर्यावरण तज्ञ माननीय डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि इतिहास अभ्यासक आणि लेखक माननीय डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांची उपस्थिती लाभली. हा प्रकाशन सोहळा शिवपार्वती सांस्कृतिक सभा मंडप, मोहन नगर, चिंचवड येथे मोठ्या संख्येने उपस्थित सामाजिक कार्यकर्ते आणि वाचकांच्या साक्षीने पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन पद्मयानी प्रकाशन सोहळा समिती आणि समस्त मानव कांबळे मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले. आज एक मानवभाऊ कांबळे यांच्या आत्मचरित्राचा जनगण मन या आत्मचरित्राचा प्रकाशन कार्यक्रम झाला. खूप मोठ्या संख्येनं पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते, त्यांची जनता उपस्थित होती. खूपच भावपूर्ण असा कार्यक्रम झाला. खूप चांगली भाषणे झाली. विश्वंभर चौधरी असतील, सरोदे असतील, सुभाषजी वारे असतील आणि स्वतः मानवभावांचं मनोगत, एक चांगला कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाला मला उपस्थित होता आलं त्याबद्दल मला आनंद वाटतो. मला वाटतं की या औद्योगिक नगरीमध्ये अजूनही समाजवादी विचार जिवंत आहेत हे ऐकून समाधान वाटतं. परंतु आपण एक भाषणामध्ये देखील अनेक मुद्दे मांडले की ज्या जुन्या गोष्टी आहेत ते हे सरकार आता बदलायला पाहत आहे. काय सांगणार याबद्दल? मी भाषणात जे काही बोललो ते थोडक्यात बोललो, जास्त वेळ आपल्याकडे नव्हता. पण एक अपेक्षा आहे की काही मोठे बदल घडतील लवकर आणि नवीन पिढीला या पुस्तकातून प्रेरणा मिळेल. जिद्दीने उभा राहायची, कितीही संकट आली तर त्या संकटावर मात करून आपल्याला पुन्हा जिद्दीनं स्वाभिमानानं उभं राहता येतं. ती प्रेरणा संबंध आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये तर नक्कीच मिळेल, पण महाराष्ट्रातल्या युवकांच्या समोर एक आदर्श पोचावा याकरताही सगळे प्रयत्नशील राहावं. नाही, खूप दिवसांपासून या जनगण मन पुस्तकाचं प्रकाशन थोडंसं रखडलेलं होतं. मधल्या काळात माझ्या आजारपणामुळं हे रखडलेलं होतं. परंतु आज या ठिकाणी या राज्याचे माजी मुख्यमंत्री, जे या आतापर्यंत या राज्याला लाभलेले जे निष्कलंक मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ख्याती आहे, अशा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संविधानाचे प्रचारक, समाजवादी विचारवंत, समतेचे प्रचारक प्राध्यापक सुभाष वारे हे होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला निर्भय बनो आंदोलनाच्या मार्फत सर्वसामान्य लोकांना संविधानात्मक अधिकारांची माहिती देणारे किंवा त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणारे असीम भाऊ सरोदे आणि विश्वंभरभाऊ चौधरी हेही या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर एक ज्येष्ठ संपादक, वृत्त संपादक चंद्रकांत साळसकर यांनी सुद्धा या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. आणि अशा एका दिग्गज लोकांच्या समूहांमधनं ह्या पुस्तकाचं जे प्रकाशन झालं आहे ते इथे आलेल्या सर्वसामान्य जे आमचे सहकारी आहेत, सर्व मित्र आहेत, त्या मित्रांना अतिशय प्रेरणादायी अशा पद्धतीचे विचार या ठिकाणी या सर्व वक्त्यांनी व्यक्त केले. आणि त्यामुळं पिंपरी चिंचवड शहरामध्ये समाजवादी विचार, समतावादी विचार, डॉक्टर फुले-शाहू आंबेडकरांचा विचार पुढे नेण्याच्या प्रक्रियेला या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा वेग मिळेल असं मला वाटतं. आणि म्हणून हे प्रकाशन खूप महत्वाचं आहे. आणि या प्रकाशनाच्या मुळे मलाही या ठिकाणी एक गेल्या 40-50 वर्षाचा जो माझा सार्वजनिक जीवनातला जो अनुभव आहे, तो अनुभव या पुस्तकामध्ये व्यक्त होत असताना तो जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जावा यासाठी या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आलेले जे सर्व माझे
चाहते असतील, माझ्यावर प्रेम करणारे असतील, माझ्या विचारावर प्रेम करणारे असतील, या छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत, त्या लोकांना सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं एक वेगळ्या प्रकारचा विचार घेण्याची एक संधी या निमित्तानं मिळाली. खूप चांगला आणि खूप उद्बोधक, त्याचबरोबर उत्तेजना निर्माण करणारा, प्रेरणा निर्माण करणारा, स्फूर्ती देणारा असा हा कार्यक्रम झालेला आहे. त्याबद्दल आलेल्या लोकांचे, विशेषतः पृथ्वीराज चव्हाण यांचे आणि त्यांनी या इथं पाहुणे म्हणून जे उपस्थित होते त्यांचेही, आणि माझ्यावर प्रेम करणारी ही जी तमाम जनता होती त्या सर्व लोकांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि ही लढाई, ही सामाजिक समतेची लढाई आपल्याला पुढे न्यायची आहे. या निर्धारानं आपण इथून पुढच्या काळामध्ये काम करूया, अशा पद्धतीचं आवाहन या ठिकाणी मी करतो. धन्यवाद.